ओके. नमस्कार मित्रांनो, मधल्या एका ब्रेक नंतर पुन्हा एकदा एक चांगली सुरुवात करायचा प्रयत्न मी आज करणार आहे. आपण पुन्हा एकदा पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे आणि आज एक अशी एक व्यक्तिमत्व मी घेऊन आलेलो आहे आणि त्याबद्दल मला प्राऊड फील देखील आहे. कारण माझ्या कुठं एवढी शुद्ध मराठी मारतो आहे, आमच्या कळमची एक मुलगी आहे श्रुती कवडे, जी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. ती सध्या म्हणजे आपण सगळेच आता नीटच्या परीक्षा आणि मेडिकल डॉक्टर MBBS अशा सगळ्या गोष्टी पाहतोय, पण मागच्या 3 वर्षांपासून ती रशियामध्ये MBBS करते. बरोबर. मग म्हणलं याला तिच्यासोबत गप्पा मारूया. आपल्याकडली सातासमुद्रापार पलीकडे जाऊन ती मुलगी अभ्यास करते आहे, आपल्या आईवडिलांपासून लांब आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की रशियाला जाऊन एज्युकेशन कसं असतं, तिथलं कल्चर कसं आहे, सगळ्या गोष्टी कशा आपल्याला रुजवायच्यात पचवायच्यात. तर त्याच बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. श्रुती, खरं तर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. म्हणजे मला तर मुळात आम्ही पार इथं थोडंसं जवळ गेलो पुणे मुंबईला तर खाण्याचे खूप वांदे होतात आणि आपल्याकडले मसाले आणि आपलं सगळंच वेगळं असतं. मग इथून भारतातून रशियात जायचं आणि तिथं MBBS करायचं, काय डोक्यात आलं होतं? ओके, तर मला नेहमीपासूनच डॉक्टर व्हायचं होतं. Okay. मीन्स सिन्स आय वॉज अ चाइल्ड मी असाच विचार केला होता की माझे पप्पा एकतर मेडिसिनमध्ये आहेत आणि मला एक यंग ब्रदर आहे. त्यानं ठरवलं होतं की त्याला तर डॉक्टर काही झालं तरी नाही व्हायचं आणि माझ्या पेरेंट्सचं ड्रीम होतं, माझ्या फॅमिलीमध्ये सगळ्याचं असं इच्छा होती की मी काही झालं तरी मेडिसिनच करायला पाहिजे आणि मी डॉक्टरच व्हायला पाहिजे. मग मी केलं इथे इंडियामध्ये ट्राय. सीइंग द क्रायटेरिया ऑफ द मार्क्स, कट ऑफ, कॅटेगरी, हे सगळ्यामध्ये पहिल्यांदा हार्ड लक माझं सिलेक्शन इथं झालं नाही. काय झालं होतं म्हणजे तेव्हा नीटचा जो हे होता कट ऑफ होता ओपन कॅटेगरीसाठी, दॅट वॉज नियरली अराउंड 680 आणि मला तेवढे मार्क्स नाही पडले. सो दॅट वॉज माय फर्स्ट फेलियर. आय वॉज ट्राईंग. मग मी विचार केला की मी अजून एक ड्रॉप घेते. तर मी अजून एकदा ट्राय केलं. मी 2 वेळेस मग ड्रॉप घेतला. स्टील मला गव्हर्नमेंट सीट तर नाही भेटलं. मग मी ट्राय करत होते की मे बी सेमी गव्हर्नमेंट किंवा मे बी प्रायव्हेट आपण ट्राय करूया. बट त्याची फीस, तिथं डोनेशन, हे ते सगळं ते स्काय रॉकेट होतं. इट वॉज अराउंड 1 CR असा खर्च इथं लागणार. ते पॉसिबल नव्हतं बिकॉज आपल्या नॉर्मल लोकांसाठी फायनान्शियल स्टेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. मग मी असं रिसर्च करत होते की मी आता काय करू. आता मला ऑप्शन तर चेंज नाही. 2 वर्ष किती टफ गेले मला ते सगळ्यात महत्त्वाचं. ते मी लातूरला होते तिथे कोचिंगला वगैरे आणि बॅक टू बॅक 2 वेळेस ते माझं नाही झालं सिलेक्शन. सो आय वॉज इन दॅट स्टेट की मी आता गिव्ह अप करते आणि दुसरं काहीतरी. सगळ्यात डेंजर की म्हणजे ती फिलिंग काय आहे की 2 वर्ष आपण जे आपलं एक एम आहे आणि आपल्याला ते करायचं आणि 2 वर्ष आपल्याला ते होत नाहीये आणि मग त्यावेळेस डिप्रेशन आणि या सगळ्या गोष्टी असतात. रिलेटिव्स पण विचारत होते ना सारखं, झालं की नाही तुमच्या मुलीचं सिलेक्शन, ती कधी, आता तिला जाऊ द्या, पैसे चाललेत कोचिंग मध्ये, इट्स ऑलवेज लाईक फीस भरतोय पण मार्क्स नाहीत पडत आहेत. टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स आलेत पण मग फायनल जेव्हा नीट द्यायला जात होते मी तेव्हा मग कुठेतरी काहीतरी व्हायचं. एक्झामच्या वेळेस मी पॅनिक करायचे किंवा जे मी प्रिपरेशन केलेलं असायचं मे बी समवेअर ऑर द अदर ते इनपुट मला देता आलं नाही त्याच्या एक्झाममध्ये. सो ते तर खूप अवघड होतं कारण क्रिटिसिझम बाहेरच्या लोकांचं, दॅट वॉज अनदर थिंग. पेरेंट्स पण मग थोडं डाऊटमध्ये होते की हे डिसिजन बरोबर आहे का, की आपण नीट द्यायची का दुसरं काहीतरी चूज करायला पाहिजे होतं. सो दॅट वॉज गोईंग ऑन इन माय माइंड आणि मी खूप डिस्टर्ब झाले होते मेंटली. मग एक असा टाइम आला होता की मी 6 महिने काहीच केलं नाही. म्हणजे मी अभ्यास पण नव्हता केला, मी नीटचा पण सोडून दिला विचार, काहीच नव्हतं, म्हणजे फक्त घरीच 6 महिने. पण मग आय फील की आता एवढा टाइम दिलाय, इतकं सगळं केलंय बेअर आणि एवढा टाइम त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट केलाय, तर असं तर नाही हे सोडून द्यायला पाहिजे. मग एक ऑप्शन होतं की मी ॲब्रॉड जावं. आता ॲब्रॉड जायचा तो विचार होता, त्याच्या अगेन्स्ट खूप होते सगळे माझ्या फॅमिलीमध्ये. लाईक नो बडी वॉज रेडी की आपण हिला पाठवूया बाहेर. ॲब्रॉड म्हणजे ऑप्शन कुठले कुठले असतात जायला? मी रशिया होतं, जॉर्जिया होतं, फिलिपिन्स होतं आणि साऊथ अमेरिका वगैरेला पण जातात MBBS करण्यासाठी स्टुडंट्स. पण ह्या सगळ्यामध्ये ना नॅशनल मेडिकल काउन्सिलचे क्रायटेरिया जो फुलफिल करतो कंट्री, दॅट इज रशिया. आपल्या इंडियामध्ये जे सगळे पुढं आपल्याला PG करण्यासाठी जे गाईडलाईन्स आहेत, इथं लायसन मिळवण्यासाठी जे आहे ते सगळं फुलफिल करत होतं रशिया. सो ते बेस्ट ऑप्शन होतं रशिया. मग ते पण असं सडन डिसिजन नव्हतं.
इट वॉज की खूप त्याच्यामध्ये मी विचार केला, रिसर्च केली की कुठली युनिव्हर्सिटी घेऊ, कशी घेऊ, तिथं मला मी मॅच होईल का नाही, किंवा मला तिथलं करिक्युलम अडॅप्ट होईल का नाही मी सगळ्या गोष्टींची. आणि मग इव्हेंच्युअली मी ते डिसिजन घेतलं आणि आय थिंक ते बेस्ट डिसिजन होता. पण मला तोच महत्त्वाचा प्रश्न काय की आता आपण जे पाहिलं की नीटचे री एक्झाम झाल्यानंतर 20+ सुसाईड झाल्या मुलांच्या, मग त्याला टॅकल कसं केलं? कारण 2 वर्ष आपल्या त्या एजचे घालवणं आणि ते नाही होणं, तर मग त्यावेळेस माइंडमध्ये काय सुरू असतं आणि त्याला कसं टॅकल केलं? हो, मी तेच सांगते की ॲट वन पॉईंट ऑफ टाइम माझ्या डोक्यात विचार आला होता की मला तर गिव्हअपच करायचं आहे, कारण ते स्ट्रेस तेवढा मला तर नव्हता सहन होत. आणि बाजूचे लोक विचारतात, लोक विचारत होते आणि माझ्यासोबतचे जे फ्रेंड्स होते त्यांचं झालंय, ते तर 2 वर्ष MBBS सेकंड इयर मध्ये आहेत आणि ते पुढे गेलेत आणि मी त्यांचे ज्युनियर असणार आहे. म्हणजे 10वी पहिलीपासून 10वी पर्यंत ते माझ्या क्लासमध्ये आहेत आणि ते माझ्या सोबत शिकतात. अँड देन ॲट द एंड ऑफ द डे आय एम सीइंग की त्यांचं सिलेक्शन झालंय, ते सगळं त्यांच्या लिंकला लागलेत आणि माझं तर अजून कशातच काही नाहीये. सो मी पप्पांना सांगून दिलं होतं की मला वाटतं की मला तर नाही होणार, आपण मला नाही माहिती आता काय करूया आपण, किंवा काय करायचं पण का नाही ते आय डोंट नो. बट देन माझ्यापेक्षा जास्त मी दुसऱ्यांना अजून बघितलं की माझं सेकंड ड्रॉप आहे. असे काही माझ्यासोबत स्टुडंट्स होते ज्यांचं 3rd, 4th, 5th अटेम्प्ट आहेत आणि दे आर ट्राईंग अँड ट्राईंग अँड ट्राईंग. सो ते जर एवढं ट्राय करत आहेत तर मे बी आय शुड ऑल्सो डू इट वन मोर टाइम. आणि मग मी एंट्रन्स एक्झाम दिली होती रशियाची. काय म्हणजे ती थोडीशी प्रोसेस सांगा. हो, तर पहिलं तर असं आहे की तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला नीट क्वालिफाय व्हायला लागतं अँड यू नीड टू हॅव दॅट क्वालिफिकेशन स्कोर. आफ्टर दॅट म्हणजे त्याचं पण मेरिट असतं. मेरिट आहे, हा, म्हणजे नीट क्वालिफाय पाहिजे. ओके, हा, तिथे असं मार्क्सचं नाही की 300, 400, 500 क्वालिफाय पाहिजे फक्त. हा, आणि काय क्वालिफाईडचे मार्क्स किती असतात समजा? ते कॅटेगरी वाईज असतं. ह्या वर्षी आय थिंक 160 आलं होतं. ओके, तर आपण त्यासाठी क्वालिफाईड झालो. हा, क्वालिफाय झालो होतो. आणि क्वालिफाय झाल्यानंतर PCB मध्ये आपलं फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश याच्यामध्ये तुम्ही पास पाहिजे 12th ला. आणि मग तिथल्या युनिव्हर्सिटीची एक एंट्रन्स एक्झाम असते, त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, बायोलॉजी हे सब्जेक्ट्स येतात. सो ते नीटचाच करिक्युलम असतो, त्याचं सिलेबस असतं. आणि ती एक्झाम क्रॅक झाली की मग तुमचं ऍडमिशन लेटर युनिव्हर्सिटी एक्सेप्ट करते का नाही ह्याच्यासाठी आपल्याला वेट करावं लागतं थोडं. कारण आता आपण बघतोच आहेत की इंटरनॅशनली इंडियन्सला जे विजा आणि पासपोर्ट एक्सेप्टन्स मिळायला अवघड आहे. हा, पण रशिया आणि इंडियाचे रिलेशन्स आर गुड. हा, त्याच्यामुळे तिथं एवढा असा नाही काय प्रॉब्लेम आला. आणि मग ते एंट्रन्स एक्झाम मी दिली. पहिलं तर आहे की तुम्हाला तिथे रजिस्टर करायचं आहे युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवर. देन तुमचं जे 12th मार्क्स आहेत, नीट क्वालिफिकेशन आहे, हे सगळं तिथं त्यांनी तुमच्याकडून घेतात. अँड देन एंट्रन्स एक्झाम असते. ओनली इफ यू पास दॅट एंट्रन्स एक्झाम तुम्ही तिथं त्या युनिव्हर्सिटी. वेबसाईट आहे का ती काय? हा, वेबसाईट आहे. एव्हरी युनिव्हर्सिटीची त्यांची स्वतःची वेबसाईट, तिथं जाऊन अप्लाय करायचं. ओके, आणि मग ते सगळं तिथे डॉक्युमेंटेशन वगैरे करून एंट्रन्स एक्झाम देते. आणि कसं आहे, आता ते रशिया झालं किंवा जॉर्जिया झालं, हे एक बिझनेस पण खूप व्हायला आता आणि ह्याच्यामध्ये खूप स्कॅम्स पण होत आहेत, फ्रॉड्स होत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं स्कॅम खूप होतात त्याच्यामध्ये. खूप होतात की ते प्रॉमिस करतात कन्सल्टंट स्टुडंट्सला की नाही, तुला काही म्हणजे नीट क्वालिफाय करायची गरज नाही, तुझं ऍडमिशन होऊन जाईल तिथं. बट तिथं गेल्यावर मग ते प्रॉब्लेम होतो ना स्टुडंट्सला. सो नीट क्वालिफाय असणं मॅन्डेटरी आहे. सो एनी कन्सल्टंट कम्स अँड टेल्स यू की तुझं होऊन जाईल ऍडमिशन. तर म्हणजे बऱ्याच जणांना ज्यांची नीट नाही पण झालेली आहे तरी पण त्यांना ते कन्सल्टंट सांगतात. ओके, तसं ते नाही आहे. तिथं खूप स्ट्रिक्ट प्रोसिजर आहे आणि तिथं गेल्यावर तुमचं सगळं चेक होतं, स्टार्टिंग फ्रॉम युअर 10th मार्कशीट, 12th मार्कशीट, नीट स्कोर कार्ड, तुमचं पासपोर्ट, हे ते सगळं. आणि जर ते 100% ऑथेंटिक आणि शुअर असेल तर यू आर सेफ. ओके, नाहीतर कमिंग बॅक टू इंडिया तुम्ही तिथे MBBS करू शकता स्टील. हे सगळं नसलं तरी तिथे MBBS करू शकता, बट मग तुम्ही इंडियामध्ये नाही प्रॅक्टिस. ते फक्त नावाला रशियाला डिग्री झाली ती. ओके, मग हिअर तुम्ही यू आर जस्ट अ 12th पास स्टुडंट. डिग्री काही तिथं व्हॅलिड नाही इंडियामध्ये. ते असं. मग आपण युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय केला आणि मग त्याच्यानंतरची काय प्रोसेस, म्हणजे आपण इलिजिबल झालो आणि काय मेल वगैरे काय येतो? हा, ते रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला मेल पाठवतात की वी हॅव एक्सेप्टेड युअर डॉक्युमेंट्स अँड नाऊ वी आर सीकिंग यू फॉर युअर एंट्रन्स एक्झाम.
तर मग ते ऑनलाईन होतं एंट्रन्स एक्झाम. MCQ फॉर्मॅट असतो त्याचा, थिअरॉटिकल ते नसतं. आणि MCQ दिल्यानंतर 1 to 2 weeks अराउंड त्याचा रिझल्ट येतो आणि त्या रिझल्टच्या बेसिसवर मग ते सिलेक्ट करतात आणि मग सगळं ऑनलाईनच होतं आपलं. बिकॉज तुम्ही ऑब्व्हियसली रशियाला ऍडमिशन करण्यासाठी तर नाही जाऊ शकत. आणि मग कन्सल्टन्स असतात, तर स्वतःही करू शकतो आपण ऍडमिशन स्वतः युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर करून. बट आपल्या इकडं पेरेंट्सला एवढं ट्रस्ट होत नाही स्टार्टिंगला की ते स्टुडंट स्वतः करेल की तिथं ते व्यवस्थित असेल की नाही. सो ते ट्राय की आपण कन्सल्टंटशीच कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊया. सो ते तसंच होतं आणि मी पण एका कन्सल्टंटशी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांनी मला हेल्प केली सगळं प्रोसेस करण्यामध्ये. मग धाराशिवला मी पासपोर्टसाठी अप्लाय केलं होतं आणि मग माझा पासपोर्ट पण एक्सेप्ट झाला. कन्सल्टंट जेन्युइन होता थँकफुली जेन्युइन होता. खूप फ्रॉड्स आहेत. आता एक रिसेंटली एक इन्सिडेंट झाला रशियामध्ये, जे करन्सी एक्सचेंज असतं ना आपलं, तर त्यांना स्टुडंट्स कडून घेतले की मी आता तुम्हाला करन्सी एक्सचेंज करून देतो आणि त्यांना 1 करोड किंवा 1.5 करोडच्या अकॉर्डिंग कुछ पैसे घेऊन तो निघून गेला. बापरे. आणि एवढं म्हणजे विश्वास ठेवून पैसे देऊन टाकले त्यांनी, दिले स्टुडंट्सने. आणि आता ते त्यांची फीस गेली, हॉस्टेल फीस गेली आणि कितीतरी तिथं पण खूप होतं की असा एक स्टुडंट होता की त्याला एवढं त्या टॉर्चर केलं त्या पैशाच्या केसमध्ये की त्यानं स्वतःच तिथं सुसाईड केलं. हा. अँड 2 days लेटर व्हॉट हॅपन्ड की त्याची बॉडी त्या अपार्टमेंटमध्ये होती, पडून होती. सो अशा काही स्कॅम्स पण होतात, पण आपल्याला अवेअर राहायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर रिसर्च करायच्यात आणि राईट पीपल सोबत कॉन्टॅक्ट मध्ये असलं तर काही होणार नाही. सगळं तिथं कंट्री ती सेफ आहे. तिथलं गव्हर्नमेंट खूप छान आहे, खूप कॉपरेटिव्ह आहे, खूप सपोर्टिव्ह आहे. बट स्टुडंट्सचा माइंड आणि त्यांचं कॉन्शियसनेस असणं व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण रशियात एंट्री केली, काय भावना काय होत्या सगळ्या? मी पहिले इथून जाताना मम्मी पप्पा काय म्हणजे जाऊ देत होते का, काय कसं होतं? मम्मी पप्पाचा होता सपोर्ट. त्यांचा तर होता आधीपासून की आपण जाऊया. बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे जर करिअर आहे आणि जर चांगलंच होणार आहे तो इट्स फाईन. आणि तुझी माइंडसेट झालेलं होतं की मला माझा जायचं होता. हो, की मला होतं की मला तर जायचंय आता. काही का असं नाही, इथे तर खूप टाइम गेला आणि इथे तर आपण ड्रॉप घेऊन पण ते इट वॉज नॉट वर्दी. सो माझं होतं माइंडसेट. पण मला होती भीती पण होती की काय माहिती तिथं कसं आहे. तेच म्हणजे आपल्याकडे कसं इथून 5-50 किलोमीटर लांब पाठवायचं म्हणल्यावर ते तर हजारो किलोमीटर लांब पाठवायचं होतं आणि त्यातली त्यात तुझ्या मनाची सगळी तयारी पाहिजे, ती महत्वाची. तिथे गेल्यानंतर काय प्रश्न होते डोक्यात, भीती काय होती? म्हणजे मला तिथे गेल्यावर पहिलं तर काही लँग्वेज समजत नव्हती. सगळ्यात महत्वाचं ते इंग्लिश बोलतात का जास्त? नाही बोलत. खूप लिमिटेड अमाऊंट ऑफ पॉप्युलेशन आहे जे इंग्लिश बोलतात. बाकीचे जे आहेत त्यांना येत असली तरी ते नाहीत बोलत, बिकॉज ते खूप त्यांच्या भाषेशी खूप कम्युनल आहेत. तर त्यांचं असं आहे की तुम्ही आला रशियामध्ये तर रशियन शिका, तुम्ही रशियन शिका. मग मला ते कसं केलं ते? नाही, मी खूप इरिटेट झालं होतं, मी खूप फ्रस्ट्रेटेड झालं होतं की माझं लगेज कुठे आहे आता. आणि मी एअरपोर्टच्या बाहेर जसं पडले तर आय कुडंट ब्रीथ, कारण -मध्ये टेम्परेचर होतं आणि हे हँड्स नोज सगळं फ्रीज होऊन गेलं होतं थंडीमुळं. आणि मी म्हणलं आता तर काहीच खरं नाही म्हणलं. इथं कुठला महिना होता तो? नोव्हेंबर होता. आपल्याकडे नोव्हेंबर फार पडतं, आपण 5-6-10 पर्यंत जातो. तिथं -20 होतं काहीतरी त्या टाइमला आणि स्नोफॉल जस्ट स्टार्ट झाला होता. पण ती छान फिलिंग होती की मी स्नो बघतोय ते ठीक आहे, पण आपल्या शरीराला ते कसं? शरीराला तर 10 दिवस तर फूड व्हेजिटेरियन, तेव्हा मी सॉर्ट ऑफ व्हेजिटेरियन होते. मी कधी एवढं खाल्लं नव्हतं चिकन वगैरे. तर तिथं गेले तर मी नो व्हेजिटेरियन ऑप्शन्स ॲट ऑल, काहीच नाही. कुठं आता रेस्टॉरंटमध्ये गेलो काय ऑर्डर करायचं, काहीच नाही, ते वेगळंच सगळं नॉन व्हेजिटेरियन फूड. पण मग आता सर्वाइव्ह करणं तर होतं गरजेचं आणि त्यावेळेस मला कुकिंग पण येत नव्हती, काहीच येत नव्हतं. चहा फक्त बनवायला येत होता आणि तेवढंच काही नाही. पण तिथे सिनियर्स होते ऑब्व्हियसली, छान होते सगळे. मग त्यांनी गाईड केलं. मला वाटायचं की मे बी आता हे मी घेतलाय तर डिसिजन खरं, पण आय डोंट नो की मी कसं इथं सर्वाइव्ह करणार आहे. पण झालं हळूहळू सगळं. पण ते सुरुवातीच्या काळामध्ये असताना की थोडंसं वाटतं की यार का आलो वगैरे, अशी काही भावना आली होते? बिकॉज मला माझ्यासोबतच तर कोणीच नव्हतं. सगळे न्यू फेसेस, कोणी एकही फ्रेंड फॅमिलियर नव्हतं. महाराष्ट्रातले पण नाही होते, पण माझी त्यांच्यासोबत भेट नव्हती झाली तोपर्यंत.
तर आणि सगळे वेगळ्या वेगळ्या माइंडसेटचे, कोणी तिथं बोलतही नव्हतं कोणाला, आणि प्रत्येक जण सेम माइंडसेटनंच आलं होतं ना, अवे फ्रॉम होम, आणि पेरेंट्सला सोडून आले होते, तर सगळे त्याच गोष्टींना डील करत होते. तर आपण जर कोणाला सेम सिच्युएशन मधून जात आहेत ते पण, मग थोडा इमोशनल सपोर्ट किंवा मेंटल सपोर्ट कोणाकडून आपण सीक करायचं म्हणलं तरी तिथं नव्हतं कोणी. पण मग असं होतं की पहिला मला बस आली पिक करायला. त्या बसमध्ये बसल्यावर मी असंच विचार करत होते की आता हे नेणार आहेत आपल्याला एक ठिकाणी, तिथे नाही मला माहिती आता कोण आहे, कसं आहे, काय. आणि मग ते एक हॉस्टेल आम्हाला अलॉट केलं होतं त्या पॉइंटसाठी, ते टेम्पररी होतं. आणि मग तिथं त्यांनी पॅकेज्ड फूड दिलं. आता मला तर सवय घरचं व्यवस्थित जेवण करण्याची, आणि ते मग मी चुकीनं आय डोंट नो मी कुठले ॲनिमल्स काय होतं माहित नाही, मला नाही माहिती, तर ते मी खाल्लं जसं होतं तसं. मग झाले 3-4 दिवस झाले. टेस्ट कशी होती? टेस्टच नव्हती त्याला, आणि आपल्याला काहीच म्हणजे आपल्याला मसाल्यांची सवय, आणि तिथं स्पायसेस यूज करत नाहीत, काहीच बिलकुलच काही नाही. मग आम्ही इकडे तिकडे असं रेस्टॉरंट मध्ये थोडं गेलो की आता आपण मेन्यू ट्रान्सलेट, आणि सगळं रशियन मध्ये लिहिलेलं, आणि मग ते गुगल ट्रान्सलेटर, बस मध्ये ट्रान्सलेटर, कॅब मध्ये ट्रान्सलेटर, रेस्टॉरंट मध्ये ट्रान्सलेटर. आणि तिथले लोक आहेत ना की ते खूप चिडतात की तुम्ही ट्रान्सलेटर यूज केलं की ते पेशन्स नाहीये त्यांना की ते वेट करून रीड करतील, की तुला म्हणायचंय काय ऍक्च्युली. तर ते एक होतं, मग खूप व्हायचं. असं एखादा किस्सा मला ऐकायचा आहे की आपल्याला एकदम म्हणजे अर्जंटली गोष्ट आहे तिथं, आता त्याला बोलायचे पण ते होत नाहीये, मग असं काही घडलं का? तिथं म्हणजे आपल्या इकडे आधार कार्ड आहे ना, तर तिथं एक डेक्टॅलोस्कोपी वगैरे, ग्रीन कार्ड हे आहे. तर तिथं एकदा आम्ही क्यू मध्ये लागलो, आणि ती लास्ट डेट होती, आणि त्या लास्ट डेट मध्ये जर माझं तिथं नाही कार्ड बनलं तर माझा उपयोगच नाही तिथं गेल्याचा. बापरे. तर ती तिथं हायेस्ट मला नीड होती की मला त्या दिवशी ते करायचं, आणि माझ्या समोर सगळे रशियन होते, आणि ते त्यांना ऑब्व्हियसली प्रायोरिटी देणार. बरोबर. तर ती मला असं तिथं झालं की रेसिझम तिथं होत नाही, ऍक्च्युअली रेसिझम होत नाही. काय होतं म्हणजे कास्टिझम, रेसिझम, एखादा काही गोष्ट, तर पण त्या दिवशी मला ते फील झालं त्या टाइमला, बिकॉज दे आर लाईक पहिलं तर आमचे लोक आधी, नंतर फॉरेनर्स. ओके. तर मी तिथं रिक्वेस्ट केलं थोडं इंग्लिश मध्ये जाऊन की आय रिक्वेस्ट यू दॅट आय वॉन्ट इट. ते नाही म्हणले, तू थांब, आणि माझ्यासोबत कोणी नाही, मी एकटी तिथं. सगळे धक्काधुक्की द्यायला चालू होतं, आणि खूप क्राऊड होता तिथं. तर त्या पूर्ण सिच्युएशन मध्ये मी आय वॉज लाईक की आता आजचा दिवस आहे, काहीतरी करून मला तिथं जायचंय. तर मी एका आंटीला रिक्वेस्ट केली की प्लीज तुम्ही मला हेल्प करा, आणि मी ट्रान्सलेट केलं, गुगलवर टाईप केलं, आणि त्यांना दाखवलं. त्यांनी हे सरकवलं मला, नॉट पॉसिबल ॲट ऑल. तर तिथं आय वॉज लाईक की आता व्हॉट एम आय सपोज टू डू, बिकॉज माझं एक्झिस्टन्स वर क्वेश्चन आहे सध्यासाठी. बट ॲट द एंड ऑफ द डे आता कसंही होईल, कोणी मला धक्के मारू नाही तर काही करू, मला तिथं जायचंय. तर मी पूर्ण ते रूल ब्रेक केले सगळे जे तिथे रूल होते, आणि ते रूल्स जर तुम्ही ब्रेक केले तर पर्यायच नव्हता पण आपल्याकडे. पण तो तिथे रूल ब्रेक करण्यासाठी खूप जास्त हे आहे की तुम्हाला कॉप्स घेऊन लिटरली जेल मध्ये टाकू शकतात. आणि जर माझ्या पासपोर्ट तेव्हा माहित होतं का? नाही, मला काहीच माहित नव्हतं. बट तिथं मला त्यांना वॉर्निंग दिली होती की तुम्ही जर हे केलं, इफ यू डू दिस ऑन युअर ओन रिस्क, तुझ्या पासपोर्टवर एक रेड साईन लागेल आणि डिरेक्ट डिपोर्ट. नियम तोडले म्हणजे काय केलं होतं तिथे ना? एक सर्टन हे आहे, असं ग्रीन क्यू असते, आणि तिथं तुम्ही ते स्कॅन करूनच पुढे जाऊ शकता. हे सगळं बायोमेट्रिक आहे. आता जर तुम्ही फिजिकली कोणाला हर्ट केलं तर फाईन, बट एक टेक्निकल गोष्ट तुम्ही क्रॉस करून पुढे जाणार आहे, तर दिस इज गोइंग टू कॉस्ट यू समथिंग की तुम्ही डिपोर्ट होऊ शकता इंडियाला. पण मग त्या दिवशी मी काय विचार नाही केला, मी मला होईल ते होईल, मला माझं कार्ड पाहिजे. म्हणून मी बाकीच्यांची ती एंट्री तोडून पुढे गेले, आणि मला तिथं खूप रागवले, सगळे रागवले. बट कसं तरी करून त्यांच्या समोर रडले, मी रिक्वेस्ट केली, मी सगळं म्हणजे जेवढं काय मला करता येईल तिथं मी केलं. आणि माझं अराउंड रात्री 9 वाजता मला माझं कार्ड भेटलं, आणि इंडिया 2.5 तास पुढे आहे.
पण रशियाचे 12 वाजता दिवस संपण्याच्या आधी ते व्हायला पाहिजे होतं. तर ते तिथं झालं आणि मला माझं कार्ड भेटलं. 12च्या आधी झालं ते? हो झालं. बढिया. अच्छा. मग आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण म्हणजे लँग्वेज कशी शिकली मग तू सुरुवातीला? मला तर युनिव्हर्सिटीमध्ये होता, थोडा सब्जेक्ट होता, बट मग मी थोडं फ्रेंड्स वगैरे बनवले होते, इंटरनॅशनल फ्रेंड्स. आणि मी बाकीचे जे आपले सोशल ऍक्टिव्हिटीज असतात तिथं, एक्स्ट्रा करिक्युलर इव्हेंट्स होतात ज्याच्यामध्ये सगळ्या कंट्रीचे लोक पार्टिसिपेट करतात. मग मी पण तिथं थोडं जाऊन कॉन्व्हर्सेशन. आणि सिलेबस कुठल्या लँग्वेज मध्ये असतं? इंग्लिश मध्ये. मग ते ठीक आहे. ते ठीक आहे, पण तिथं ते सब्जेक्ट रशियन सब्जेक्ट कंपल्सरी आहे. ओके. ते शिकायलाच पाहिजे. आणि सगळे मेडिकल सब्जेक्ट जरी पास झालो आणि तो रशियन सब्जेक्ट पास नाही झाला तर ते इयर तुमचं मागेच राहणार. बापरे. ते पास करावंच लागणार तो सब्जेक्ट. सो ते तसं होतं, पण मग झालं ते. तिथली अकॅडमिक म्हणजे टीचर्स वगैरे कुठले रशियनच असतात की कसे? ते रशियन आहेत, पण ते इंग्लिश बोलतात. अच्छा. इंडियाचा असा रूल आहे ना की रशियामध्ये MBBS करण्यासाठी यू हॅव टू डू युअर MBBS इन अ इंग्लिश मीडियम युनिव्हर्सिटी. जर रशियन मीडियम मध्ये केलं तर ते इंडियामध्ये लीगल नाहीये. तिथे ते NMC अप्रूव्ह नाही करत त्याला. म्हणून माझी युनिव्हर्सिटी इंग्लिश मीडियम आहे, टीचर्स पण इंग्लिश बोलतात आणि स्टुडंट्स पण इंग्लिशमध्येच कम्युनिकेट करतात. आणि पण एवढंच आहे की युनिव्हर्सिटीमध्ये नाही काही प्रॉब्लेम, बट आफ्टर यू कम आउट आणि लोकली वगैरे तर तुम्हाला रशियन लँग्वेज तिथं पाहिजे. ओके. तिथले हॉस्पिटल्स वगैरे कसे आहेत? हॉस्पिटल्स तिथं प्रायव्हेट काहीच नाही आहे. अच्छा. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत आणि खूप छान हॉस्पिटल्स आहेत. तिथलं जे मेडिकल सिस्टीम पण आहे की आपल्या इथं कसं की आपल्याला दुखायला काही तर आता आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, कुठले डॉक्टर आपल्याला घेतात, तसं तिथं नाहीये. प्रत्येकाचा मेडिकल इन्शुरन्स असला पाहिजे आणि ज्या हॉस्पिटलमध्ये तुमचं मेडिकल इन्शुरन्स आहे तिथेच तुम्ही जाऊ शकतात. अनलेस अँड अंटिल की खूप एमर्जन्सी आहे की कार्डियक अरेस्ट येतोय कोणाला आणि ते खूप सिव्हिअर कंडिशन मध्ये, तर मग ते ॲम्ब्युलन्स वगैरे येतं, तुमचं मेडिक्लेम ते अप्रूव्ह करतात, तुम्हाला घेऊन जातात. पण आपल्यासारखं नाहीये की आता आली मला ताप आणि आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. ते तिथं नाही वर्क करत. खूप प्रेसाइज्ड त्यांचं एक मेडिकल सिस्टीम आहे आणि खूप छान हॉस्पिटल्स आहेत. काय हॉस्टेलमध्ये काय फ्लॅट वगैरे काय कसे राहिलं विद्यार्थ्यांना? मी आतापर्यंत हॉस्टेलमध्ये राहिले, पण आता मी 4th इयर मध्ये अपार्टमेंट. रूममेट्स कोण आहेत, कुठले आहेत? माझे इंडियन्सच होते. किती एका रूम मध्ये किती जण असतात? 2 to 3 पीपल असतात आणि काही मध्ये 4 पण असतात. असं कुठला टाइम आला जेव्हा मग वाटलं की आता आपण इथं रुळलोय? म्हणजे किती कालावधी लागला त्याला? आय थिंक मला 6 महिने लागले होते. 6 महिने. आणि ते 6 महिने मग राडापडी सुरू असेल? हो, खूप व्हायचं मला, पण मी घरी कधीच काही सांगितलं नाही. अच्छा. मस्त सुरू आहे मम्मी वगैरे? सगळंच सुरू आहे. ते सगळं प्रिटेन्शियस की आपण आता की काहीच नाही, सगळं ठीक आहे. बट तिथं खूप अडचणी होत्या आणि मला स्टार्टिंगला फ्रेंड्स पण एवढे छान नाही भेटले होते. सो खूप प्रॉब्लेम होता की मेंटलीच आय वॉज नॉट फाईन ॲट द एंड ऑफ द डे. पण विथ टाइम मग मी शिकले की आता इथं आलोय आपण तर ते तेवढं कम्प्लीट. 6 महिने छोटा कालावधी नाही, 6 महिने भयंकर तू हे केलं. कोणालाही म्हणजे अनलेस अनटिल की तुम्ही खूप स्ट्रॉंग आहेत फिजिकली, मेंटली आणि कसलेही लोकांशी तुमचं फेस करण्याची तयारी आहे आणि थोडं कुणी त्रास पण दिला तर यू विल बी फाईन विथ इट. असं जर असेल तर तुम्ही होऊ शकता अडॅप्ट. बट खूप वीक हार्टेड आणि तुम्हाला खूप पॅम्पर करून ठेवलंय घरी तर मग अवघड होईल थोडंसं. बट होऊन जात होते विथ टाइम. ते इंडियन फूड कधी सुरू केलं बनवायचे मग? मी तर लगेच त्याच महिन्याला चालू केलं होतं. आणि मला येतच नव्हतं मग कसं? मी शिकले हळूहळू. अच्छा. मम्मीला फोन करून वगैरे? मम्मी सांगायची फोन करून, युट्यूब वर बघायचं. तिथे आणि सिनियर्स होते ना, मग त्यांना बघून वगैरे शिकायचं. असं हळूहळू मी केलं आणि मग मी थोडं पण काय बनवतं मी घरी फोटो पाठायचे की हे मी केलंय. अच्छा. आणि ते टेस्टी होतं का? नाही, नव्हतं टेस्टी, पण ते त्याच्यापेक्षा तरी आपण खातोय म्हणजे ते ठीक आहे. पण मग मला सवय लागली हळूहळू की तिथलं पण फूड खाण्याची. आणि आता मला काहीही दिलं, कसलंही फूड दिलं, कसं दिलं की मी खाऊ शकतो. अच्छा. तेवढी मला सवय लागली. बरं. आता ते डॉक्टर आहे म्हणल्यावर ते आता करायचं. हो. मग मला स्वतःला हे व्हायला की आता मी थोडे दुसरे कुझिन्स ट्राय करते जाऊन. मग मी थोडं एक्सप्लोर वगैरे करायला वेगवेगळे फूड आणि तिथलं मग सगळीकडचंच ट्राय केलं. चायनीज आणि ऑथेंटिक म्हणजे तिथं भेटतं ते. काय चांगलं भेटतं तिथं? तिथं रशियन फूड तर त्यांचे वेगळे
ऑप्शन्स आहेत फूडचे, ते मॅश्ड पोटॅटोज जास्त खातात, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, ते हेल्दी खूप खातात, विदाउट ऑइल, विदाउट स्पायसेस अँड ऑल, म्हणून त्यांचे बॉडीज खूप फिट आहेत आणि त्यांची स्किन खूप हेल्दी आहे. आपल्या इकडे पेक्षा सगळं ऑपोजिट आहे त्यांचं लाईफस्टाईल. आणि आपण मसालेवाले सगळे. हा, आणि मग ते कसं जमलं तिथं खाणं, म्हणजे ते जमतं? आता काय सवय झाली असणार? आता तर मी एवढं स्पायसी नाही खाऊ शकत, कारण मला इकडे नाही तिखटची सवय झाली. खाऊ. आणि मी आता 2 वर्षानंतर आले, सो त्या 2 वर्षामध्ये पूर्णच वेगळं होतं ना तिथलं क्लायमेट पण आणि खर्च पण हे ते. पण जसं मला टाइम भेटायचा मी सगळं बनवायचे, अजून पण मी बनवते. काय जास्त आठवतं खाण्यामध्ये इकडलं? घरचं पोळी भाजी. बर. पोळी भाजी, वरण भात, बेसिक जेवण. इथे तर आता आपण स्टुडंट्स करतो आपण की नाटक, मम्मी खाऊ घालत आहे तर खायचं नाही ते. तिथे गेल्यावर मग एक नॉर्मल बेसिक घरचं जेवणासाठी पण आठवतं की यार आता आपल्याला हे नाहीये इकडं. सो इट्स आता हार्ड. किती दिवसानं आले? 2 वर्षानंतर. 2 वर्ष. 2 वर्षामध्ये तर बऱ्याच गोष्टी मिस केल्या असतील इकडच्या. हो, सगळे फेस्टिवल्स हे ते, पण तिथं आम्ही करतो ट्राय, जसं जसं करू शकतो. गणेश चतुर्थी ते केली, कसं करता म्हणजे तुम्ही फेस्टिवल्स वगैरे? इथून सगळं सामान ऑर्डर केलेलं आम्ही. अच्छा. इंडियावरून. कशावरून करता ते? इंडियन पोस्ट. ओके. हा, इंडियन पोस्टनी तुम्ही पाठवू शकता सगळं. मी सगळं तिथं होली केलेली, गणेश चतुर्थी केली होती, दिवाळी केली होती, ईद केलं होतं. मग मी सगळे सोबत सगळे फेस्टिवल सेलिब्रेट. किती काउंट मध्ये इंडियन आहेत म्हणजे त्या युनिव्हर्सिटीमध्ये? माझ्या युनिव्हर्सिटीला आय थिंक 1000 असतील. मग म्हणजे जास्त अशी आठवण येत नसेल, म्हणजे बरेच लोक आहेत. हा, म्हणजे तिथे रशियामध्ये कसं झालंय ना की आता एवढे स्टुडंट्स यायला लागलेत आणि ते सगळ्या ऑल ओव्हर इंडियामधून सगळ्या स्टेट्स मधून स्टुडंट्स आहेत. तर तिथे एक होमली एन्व्हायरमेंट ऑटोमॅटिकली होऊन जातं. तर ते तिथं सगळेजण एकमेकाला सांभाळून घेतात, व्यवस्थित छान राहतात. आणि तिथं असं आहे की हॉस्टेल्समध्ये फक्त इंडियन्सच आहेत ज्या हॉस्टेलमध्ये मी राहत होते. पण गव्हर्नमेंट हॉस्टेल्स ज्या आहेत युनिव्हर्सिटीचे, तिथं सगळ्याच कंट्रीजचे स्टुडंट्स एकत्र राहतात. तर मग रशियन्सला पण आपलं कल्चर खूप आवडतं. ते खूप इंडियन कल्चरशी अट्रॅक्ट होतात. मग जर तू सपोज मी साडी घातली आहे आणि तिथं कोणीतरी रशियन्सनं बघितलं तर ते खूप फॅन्टसाइज करतात त्याला की दिस इज सो प्रिटी अँड दिस इज सो ब्युटिफुल. मग त्यांना ते आवडतं, ते मागतात पण आपल्याला की हे मला भेटेल का. सो आम्ही सगळेजण त्यांना पण इन्क्लूड करतो आणि त्यांचं जर काही फेस्टिवल असलं तर ते आम्हाला पण इन्व्हाइट करतात. तर ते खूप छान आहे सगळं. जे आता मायनस मधली तिकडे जी काही वातावरण असतं आणि आपलं असं, त्याला कसं मॅच केलं? तिथं नॉर्मल म्हणजे सुरुवातीला तर त्रास झाला असतो. हा, ती सगळं लेदर जॅकेट, स्नो जॅकेट, स्नो बूट्स. इथलं इंडियाचे किती पण आपण वुलन कपडे तिकडे घेऊन गेलो ना, ते काहीच काम करणार नाही. तिथं जे बनलंय, ज्या फॅब्रिक मध्ये ते बनलंय, ते तुम्हाला तिथं बाय करावं लागेल आणि तेच वर्क करणार तिथं. ते अलग वेगळं असतं थोडं, त्याचं ग्रिप अँड ऑल. सो जेव्हा स्नो होतो ना, तर आपल्या आयलिड्स वर पण स्नो होतो आणि सगळं फ्रीज होऊन जातं. तर त्यासाठी तिथल्या क्लोथ्स कम्पेअर टू इंडियन महागाई कशी आहे तिकडे? आहे तिकडे प्राइसेस जास्त. स्कॉलरशिप आहे का? म्हणजे आहे आता स्कॉलरशिपचं कसं आहे सुरू आहे? मला फर्स्ट इयरला स्कॉलरशिप भेटली होती, त्याच्यानंतर मला नाही भेटली. कारण तिथं काय एलिजिबिलिटी काय आहे त्याच्यासाठी? तिथं तुम्हाला एव्हरी सब्जेक्ट 80 to 85+ मार्क्स भेटावे लागतील. टायनी टेस्ट पासून ते फायनल पर्यंत सगळ्या एक्झाम्स मध्ये 85+ मार्क्स पाहिजे. पास नाही, 85+. बापरे. तर मग तुम्हाला 15% स्कॉलरशिप भेटू शकते. आणि जर तुमची 5 लाख फीस आहे तर 15% अराउंड 60,000 to 70,000 कमी होतात फीस मध्ये. तर तेवढं मॅक्झिमम कन्सेशन भेटतं. इयरली फीस किती आहे? मला सध्या 5 आणि मंथली आपलं किती जातं खर्च वगैरे? मंथली जर पर्सनल एक्सपेन्स असला, रेंट रेग्युलर समजा एका स्टुडंटसाठी समजा आय थिंक 20,000 म्हणजे मॅनेजेबल तो स्टुडंट असला की त्यानं आपलं भागू शकतो सगळं त्याच्यामध्ये. 20,000 इज मोर देन इनफ. पण जर त्या स्टुडंटचा पर्सनली खर्च जर स्वतःचा जास्त असला तर मग ते जास्त पण लागते. हे मी मिनिमम सांगितले की एवढे तर लागतातच. रेंट आणि तुमचं सगळं. बरेच पार्ट टाइम जॉब वगैरे असं काही करतात. पण तिथं पार्ट टाइम जॉब यू कांट. तुम्ही MBBS च्या, तर तुम्ही काय करणार समजा
तिथे हॉस्पिटल्समध्ये नाही भेटणार हा. जॉब. यू सगळे कॅन गव्हर्नमेंट हॉस्पिटल हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत आणि माझी युनिव्हर्सिटी ज्या हॉस्पिटल्स सोबत टायप आहे ते रिपब्लिकन क्लिनिकल हॉस्पिटल्स म्हणतात त्यांना. ओके. आणि तिथं पण सगळे वेगळे डिपार्टमेंट्स आहेत. ते हॉस्पिटल म्हणजे पूर्ण सिटी स्प्रेड हॉस्पिटल आहे, खूप मोठं आहे ते. अच्छा. सो नंबर ऑफ पेशंट्स पण खूप जास्त आहे तिथं. आणि आता वॉर वगैरे चालू आहे, सो त्यांचं डिफेन्ससाठी वेगळे आहेत, आर्मीसाठी वेगळे आहेत, तर छान आहेत हॉस्पिटल्स. वॉर सुरू असताना घरचे काय घाबरून किंवा आपल्याला भीती वगैरे होतात. ते सारखं मला कॉल्स येतात हा. घरून की आता आम्ही टीव्हीवर बघतोय की तिथे आता बॉम्ब पडलाय आणि तिथे अटॅक काय असतं झालाय. तिकडे, काय सिच्युएशन असते? सध्या सिच्युएशन तर आहे, म्हणजे चालू आहे तिथे अटॅक्स वगैरे. तुझी तर राहतेस तिथे, जेव्हा अशा गोष्टी होतात तर हा. तेव्हा काय पॅनिक असं होतं? होतं. हो, आम्ही म्हणजे सायरन वाजतात जेव्हा होतं हो. अटॅक, तर 4 वाजता आय थिंक सकाळी आम्ही गेम्स खेळत होतो, ओके. उनो वगैरे असं खेळत होतो. आम्हाला त्या दिवशी सुट्टी होती आणि 4 वाजता तिथं झाला अटॅक, म्हणजे माझ्या सिटीमध्ये. ओके. आणि सगळीकडे सायरन्स व्हायले, त्यांच्या न्यूज चॅनल्सवर, आणि आमच्या सगळ्या फोन्स हे बंद झाले होते ऑटोमॅटिकली. आणि तिथं ती एक बिल्डिंग जी तिथं आम्ही जात होतो, तिथं ग्राउंड वगैरे होतं, तिथं क्रिकेट्स वगैरे होतात युनिव्हर्सिटीचे, आणि त्या युनिव्हर्सिटीवरच ते ड्रोन अटॅक झाला होता आणि तिथे ते फुटलं होतं सगळं. तर ती इंडियामध्ये आली होती न्यूज, तर सगळ्यांचे कॉल आले होते मला. आणि कैलास दादांचा पण मला त्या दिवशी आला मेसेज की इथं मी बघितलं म्हणले की असा अटॅक झाला, आता काय. मग हे मला मम्मी पप्पा म्हणाले की आता आपण फ्लाईट करू म्हणले वापस यायची, काय तिथं राहायचं नको. तोपर्यंत किती कालावधी झाला होता जाऊन तिथं? हाच रिसेंटली आताची गोष्ट आहे. मी इकडे यायच्या एक 4-5 महिन्याची गोष्ट आहे. आणि तिथे झालं, ऑइल रिफायनरीज वगैरे झाले होते, खूप झालं होतं तिथं. पण सिव्हिलियन्सला काही हार्म झाला नाही. तिथे एक अशी गोष्ट ना की ते सेफ आहे. कॅज्युअलिटी मी ऐकलं नाही की तिथे कॅज्युअलिटीज झाल्यात म्हणून. तर ते छान आहे त्यांचं सिक्युरिटी वगैरे. जरी ड्रोन अटॅक झाला तरी ते मॅनेजमेंट जो आहे ना. पेट्रोलचा भाव काय तिथं रशियाला? ते पेट्रोल तिथे एवढं नाही, तिथे गॅस कारण ते सप्लाय करतात बऱ्याच ठिकाणी. हा, बट ते स्वतः जास्त सीएनजी ते यूज करतात. हा, पेट्रोलचा कॉस्ट मला एक्झॅक्टली माहित नाही, कारण मी ड्राईव्ह तिथे केलेलं नाहीये. पण पोल्युशन तर नाहीये तिथं, खूप कमी आहे पोल्युशन. क्लीनलीनेस खूप आहे. आणि तिथं रेग्युलेशन्स आणि रूल्स एवढे स्ट्रिक्ट आहेत की 5 लोकच एका गाडीत बसू शकतात आणि सगळ्यांनी सीट बेल्ट लावायलाच पाहिजे. मी आता मला सवय नव्हती ते सीट बेल्ट लावायची. मी 2-3 वेळेस असंच कॅबमध्ये बसून जायचं, कसंही बसायचं. तर मला हे 3-4 वेळेस मी फाईन भरलाय मी. आणि माझं रजिस्ट्रेशन वगैरे त्यांनी केलं होतं. मला वॉर्निंग आली होती माझ्या ईमेलला की हे लास्ट वॉर्निंग आहे, हा, ह्याच्यानंतर असे रूल्स ब्रेक करायचे नाही, लिटर रोडवर फेकायचे नाही. हे खूप, सो तिथे त्यांची लाईफस्टाईलच खूप मॅनर्ड आणि डिसिप्लिन्ड आहे. सेम त्याच संबंधी मला प्रश्न विचारायचा आहे. आपल्याकडले गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, त्याची सिच्युएशन्स, तिथल्या हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्सेस, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तिकडे काय असतं? म्हणजे इकडे तर फार डॉक्टरची ड्युटी असताना सुद्धा अवेलेबल नसतात आणि लोक मारतात. इतकी वाईट अवस्था आहे. तशी तिथे नाहीये. आय थिंक तीच एक गोष्ट ना इंडियाला आणि वेस्टर्न कंट्रीजला डिवाइड करते. ही गोष्ट आहे की तिथं डॉक्टर्स किंवा तिथलं जे मेडिकल स्टाफ पण आहे ते खूप अवेअर आहेत. तर तिथे एंटायरली डिफरंट प्रोसेस आहे की तुमचं हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन, आणि जर तुम्हाला गरज आहे तरच ते तुम्हाला एक्स्ट्रा एक पिल देणार. आपल्या इथं कसं झालं आता की काही नसतं पेशंटला तरी त्याला ते घेतात ऍडमिट करून, जस्ट बिकॉज ऑफ मनी. की आता ते बिल काढायचं, हे खूप असं झालंय की आता तेवढं सिरियस नाहीये पण ते पेशंटला सांगितलंय की तुम्ही ऍडमिट व्हा, तुम्हाला हे झालंय ते झालंय, एव्हरी टेस्ट आर डन, ते नॉर्मल तर असतात. तर ते तिथे नाहीये. दे विल मेक शुअर की यू हॅव समथिंग, ओनली देन त्याचं ते ट्रीटमेंट देतात. आणि डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ, नर्सेस खूप प्रेसाइज्ड आहे. ते फॅक्टर आहे ना की तिथल्या पॉप्युलेशन हेल्दी आहे बिकॉज त्यांचं मेडिकल सिस्टम छान आहे. बऱ्याचदा आपल्याकडे काय होतं, समजा एखादा एन्जिओग्राफी करायला गेला, त्याला 1-2 ब्लॉकेज असले की त्याला लगेच एन्जिओप्लास्टी करायला सांगतात. किंवा मग इतर याच्यामध्ये पण सी सेक्शन, म्हणजे आपल्याकडे मागच्या 10-15 वर्षात सी सेक्शनचं किती प्रमाण वाढलंय. का तर फक्त हे खाजगीमध्ये जास्तच होतं, त्यांना काय पैसे कमवायचे असतात. तर तसं त्यांची मेंटॅलिटी आहे का तिकडे? तसं काही नाही. तेच आय एम सेइंग की
तिथं मेडिकल इन्शुरन्सवर होतं की तुम्हाला Okay. जास्त पैसे पैसे नाही लागत लागत. नाहीत. हा, मेडिसिन्सला लागतात. पण जे हॉस्पिटलमध्ये जे काही टेस्ट करायचे आहेत किंवा जे डॉक्टर्स चेक करतात, मला तर चेक करण्यासाठी स्वतःसाठी कधीच तिथं पैसे लागले नाही. कारण स्टुडंट मेडिकल इन्शुरन्स आहे Okay. माझा 2 वेळेस तिथं पाय फ्रॅक्चर झाला आणि मला तिथं ट्रीटमेंट घ्यावी लागली. 2 months आय वॉज रेस्टिंग. तर त्या टाइमला पण जितका वेळेस मी हॉस्पिटलमध्ये गेले सगळं माझं इन्शुरन्सवर कव्हर झालं. तर राईट फ्रॉम अ चाइल्ड टू अ सिनियर सिटीजन सगळ्यांचे तिथं मेडिकल इन्शुरन्सेस आहेत. तर ते इंडियामध्ये आपल्या हे नाही असं. तर त्याच्यामुळे ते होतं की प्रायव्हेटमध्ये जावं लागतं सगळ्यांना, कारण गव्हर्नमेंटमध्ये त्या फॅसिलिटीज नाही आहेत आणि मग ते बिल्स एवढे होतात की कॉमन मॅन त्याला नाही अफोर्ड करू शकत. तर थोडं आय फील की आपलं मेडिकल सिस्टीम मध्ये पण व्हायला पाहिजे. काय म्हणजे याच्यामध्ये आता सध्या आपण बघतोय नीटचे पार म्हणजे त्या तर पुढच्या गोष्टी त्याच्या आधीच आपले पेपर फुटत आहेत अशी सगळी परिस्थिती आहे. म्हणजे हे तर 6 व 5 वर्षानंतर मग जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतील तेव्हाच्या पॉलिसीज आहेत, पण हे आधीच अशा गोष्टी होत आहेत. मग जेव्हा आपण बाहेर अशा सगळ्या गोष्टी शिकतो तर मग काय चेंजेस व्हायला हवे असं वाटतं आपल्याला? आय फील की पहिलं तर आपलं जे एज्युकेशन सिस्टीम आहे दॅट इज ॲट फॉल्ट फर्स्ट. कारण की तिथं कसं आहे की तिथं सगळ्यांना सेम आहे. देर इज नो कास्ट, नो रिझर्वेशन, प्युअरली बेस्ड ऑन जस्ट ऑन द बेसिस ऑफ फायनान्स. की जर तुमच्याकडे पैसे कमी आहे तुम्हाला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देणार आणि तुमचं ऍडमिशन होईल. इफ यू आर फ्रॉम अ वेल प्रिव्हिलेज्ड फॅमिली किंवा तुम्ही कास्ट हे ते ओपन ओबीसी तसं काहीच नाहीये. हा, ते गरीब आहे तिथं कोणी तर ते मग स्कॉलरशिपवर गव्हर्नमेंट त्याचं ऍडमिशन करून देते. पण आपल्या इकडे आय फील की सगळ्याच गोष्टींचा मिसयूज होतोय, राईट फ्रॉम द रिझर्वेशन टू एव्हरीथिंग. तर ह्याच्यामध्ये इधर कीप इट इक्वल और जे APL BPL असतं ना, मला तर ते ठीक वाटतं की इफ यू आर फायनान्शियली स्ट्रॉंग तर तुमचं ऍडमिशन तुम्ही करा. इफ यू आर पुअर, तुमच्याकडे तेवढे सोर्सेस नाहीये, तेवढे फायनान्सेस नाहीये, तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट शुड हेल्प. आता आपण बघतो ना की 200-300 मार्कचे पण इथं स्टुडंट्स MBBS करतात. तर ते वेल डिझर्विंग आहेत का नाही आहेत? तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्युअरली बेस्ड ऑन मेरिट अँड युअर मार्क्स. तुम्ही तेवढे मार्क्स मेरिटवरच विद्यार्थ्यांची निवड व्हायला पाहिजे पुढे. त्याच्यामुळे ते तेच डिसाइड करतं ना की तुम्ही फ्युचर मध्ये होऊ शकताल की नाही. हा, कुणाला पण किती पण ऍडमिशन्स आपण घेऊ अँड देन दोज विल बी गुड डॉक्टर्स ऑर नॉट, वी डोंट नो. अजून एक गोष्ट आहे आपल्याकडे, जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात, मेडिकल कॉलेजेस, 1 कोटी रुपये डोनेशन घेतात ते. तिथं काय कसं असतं? तिथं काय तसं मॅनेजमेंट नाहीये. ओके, ते म्हणजे गव्हर्नमेंटच आहे सगळं, पूर्ण गव्हर्नमेंटचं आहे. आता आपलं पूर्ण इंटर्नशिप सहित 5-6 वर्ष जाणार. हो, 6 वर्ष. मग ते टोटल कॉस्ट किती जाणार पूर्ण? टोटल 40 lakhs ओके, मला वाटतं. हा, कारण फीस, अकोमोडेशन, दरवर्षी मेडिकल आणि व्हिसा हे रिन्युअलचं वगैरे आणि सगळं जर खर्च. स्कॉलरशिप मिळत गेली तर मग स्कॉलरशिप मिळत गेली तर थोडं थोडं कमी होऊन जाईल, रिलीफ मिळेल. हा. पण ओव्हरऑल जर अप्रॉक्सिमेटली एक द्यायचं असेल तर दॅट वुड बी 40 lakhs. आणि तेच इथे एक म्हणजे पहिलंच भरावं लागत असेल? पहिलंच भरावं लागतं. आणि तिथे इन्स्टॉलमेंट्स पण आहेत ना, की आता मला असं आहे ना की माझे सपोज 5 lakh फीस आहे तर मी 2 lakh भरते, 1 lakh भरते, जसं पैसे आपल्याकडे येतील आपण तिथं भरू शकतो. इथं 1 time पेमेंट आहे की 12 lakh जर प्रायव्हेट कॉलेजची जर फीस आहे तर 12 lakh एक सोबत तुम्ही भरा. आता हे सगळं करत असताना भारतात म्हणजे काय बघावं असं वाटतं? म्हणजे आताच रशियामध्ये बघितलं का 6 खासदार फुटले, आमदार तिकडे गेलेले? नाही, तिथं आय थिंक ते आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. आय डोंट नो म्हणजे आता मी कसं डिस्क्राईब करू याला, बट तिथं मोस्टली तर इलेक्शन्स अँड ऑल नाही. पण इकडच्या काय गोष्टी पाहिल्या जातात जास्त म्हणजे तिकडं? किंवा आपण आपल्याला काय पाहावंसं वाटतं इकडचं जास्त? इकडचं ह्या सगळ्या अपडेट्स माहित होते का? मी सगळं बघते. काय बघितलं सगळं? मी कोण कुठे गेलं, कुठल्या पक्षात काय झालं, मी सगळं बघते. आणि माझ्या पेरेंट्स मुळे तर मला ते माहित असतं, कारण ते पण सोशली आहेत ऍक्टिव्ह. आणि मी तुमच्यामुळे पण भेटतात अपडेट्स की इंस्टाग्राम आणि युट्यूब वगैरे. मग आपले कळमचे पण इलेक्शन्स होते तर मी ते पॉडकास्ट बघितले होते सगळ्यांचे की कसं काय झालं होतं हे. आणि माझ्या फ्रेंड्सला पण मी सांगते, कारण त्यांना पण आता ना इंटरेस्ट येतो की तुझी मम्मी, तुझे पप्पा, आणि ते मी स्टेटसला मी पण त्यांचं टाकायचे ना स्टोरी, स्टेटस वगैरे, तर ते तिथं व्हायचं. पण एक तेवढंच आहे की मला हे
आवडतं सगळं. अच्छा. आणि ते मला तिकडं नाही विटनेस करायला भेटत की लोक आणि आपल्या इकडं आहे ना एक थोडंसं वॉर्म लोक आहेत. कसंही झालं काही झालं तर इंडिया इज इंडिया इन केस ऑफ ह्युमॅनिटी, इन केस ऑफ हॉस्पिटॅलिटी. मग त्यासाठी तर आठवण येते की यार तिकडं असं आपण ना 4-5 फ्रेंड्स बसलोय आणि हे आपल्या घरी सगळेजण येतात. ते जास्त ते नाहीये तिकडं. एकदम आयसोलेटेड होऊन जातो ना आपण की एकटंच आहे, कोणीच नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तर ऑब्व्हियसली आय मिस. आणि इलेक्शन्स आणि तेव्हा तर इकडं खूप छान चालू असतं सगळं. स्पायसी टी मिळत असते इकडं. तर तिकडं तर हे नाहीये. आणि तिथल्या लोकांना असं वाटतं की इंडियन कल्चर जे आहे आणि इंडियन लोक जे आहे ते खूप हॉस्पिटॅलिटी आणि ते आपलं फेस्टिवल्स वगैरे झाले किंवा सगळंच असलं तर त्यांना आवडतं इकडं. आपल्या इकडे वाटतं की तिकडं खूप लक्झरियस लाईफ आहे ते, पण तिकडे पण स्ट्रगल्स आहेत. आता 5-6 वर्षानंतर जेव्हा हे कम्प्लीट झालं काय करायचं, तिकडेच अब्रॉड मध्येच राहायचं, लग्न वगैरे भारताच्या पोरासोबत करायचं की रशियन तिकडे करायचं लग्न? नाही आता इथेच येऊन करायचंय. तिथं मी अजून असं प्लॅन नाही केलं की मी इंडियातच येईल किंवा तिकडेच राहील, पण लग्न तर इंडियन. त्याला इकडून तिकडे घेऊन जाता काय आहे ना. हो, पण इंडियालाच करायचं. आणि इथंच म्हणजे बघूया आता कुठं माझा प्लॅन होतो कसा. पण तिकडच्या एवढ्या चांगल्या पॉलिसीज इकडे घेऊन इकडेच प्रॅक्टिस केलेली कधी बरं राहील. आता आपल्या तिकडून एज्युकेशन घेऊन सगळे म्हणतात ना इथं आपल्या देशासाठी आपण कमवूया, पण इथं पण अवघड झालंय सगळं. सीट्स नाही आहेत, इंटर्नशिपला लवकर हॉस्पिटल्स अलॉट होत नाहीत आणि फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट साठी पण खूप. आता कुठपर्यंत आले म्हणजे इंटर्नशिप पर्यंत? आता काय ते बेडूक वगैरे कापले जातात का झालं ते सगळं? ते कसं फॅमिली कसं झालं आता ते बेडूक? ते फर्स्ट इयर मध्ये बघितलं होतं मी. फर्स्ट सेकंड इयर मध्ये होतं डायसेक्शन वगैरे, फिजिओलॉजी मध्ये ते शिकवलं होतं, अनॅटमी, ह्या सगळ्या सब्जेक्ट्स मध्ये. आता आमचे सगळे मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री हे सगळे सब्जेक्ट्स झालेत. आता 4th इयर मध्ये सायकल्स स्टार्ट होतात. तुम्हाला हॉस्पिटल्स मध्ये वगैरे ते व्हिजिटला घेऊन जातात. मग आता 2 इयर्स पूर्ण थिओरॉटिकल असतं आणि 6th इयरला पण हॉस्पिटलमध्ये ते. कुठल्या गोष्टी आपल्याकडे सर्दी खोकला होतो तिकडे काय होत असतं जास्त? तिकडं कोल्ड वगैरेचे पण आहेत हे, बट आय थिंक तिथं ऑर्थोपेडिक्सला जास्त स्कोप आहे. कारण मी खूप बघितलंय की माझ्या ऑब्झर्वेशनच्या अकॉर्डिंग तिथं बोन्स थंडीमुळे आणि मला असं वाटतं की त्यांची जी इम्युन पॉवर पण नाहीये एवढी स्ट्रॉंग. आय थिंक इम्युनिटी आणि त्यांचे बोन्स येते. सो त्या केसमध्ये मला नेहमी रश दिसली हॉस्पिटलमध्ये. पण आहेत आपल्या इकडचे सगळे आजार त्यांना पण होतात. ते असं काही नाहीये की इथं कॅन्सर आहे तिथं नाहीये, असं सगळीकडे आहे ते. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की ज्या लोकांना समजा इथे स्ट्रगल होत आहे, ज्यांना अब्रॉड मध्ये जाऊन मेडिकल करायचं, MBBS करायचंय, त्या मुलांसाठी काय संधी म्हणजे काय सांगाल? मी हेच म्हणेल की इथं तुमचं होत असेल तर यू डू, बट इफ यू आर नॉट एबल टू क्रॅक नीट आणि इथं तुमचं सिलेक्शन नाही होईल, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग अप, इन्स्टेड ऑफ टेकिंग ड्रॉप आणि इथं ते स्ट्रगल करत बसण्यापेक्षा अब्रॉड इज अ ग्रेट ऑप्शन. तुम्ही ते ऑप्ट करायला पाहिजे. तर तुमची स्वतःची तयारी असेल बाहेर जाऊन राहण्याची तर ते खूप छान ऑप्शन आहे. आणि डिग्री आहे, MBBS होतंय तुमचं आणि पुढे जाऊन तुम्ही इंडियामध्ये येऊन प्रॅक्टिस करू शकता किंवा तुम्ही USMLE वगैरे देऊन USA ला करू शकता, UK ला देऊ शकता प्लॅब एक्झाम देऊन, किंवा रशियामध्ये राहू शकता तुम्ही. तर पुढे जाऊन तर किती पण ऑप्शन्स एक्सप्लोर करता येतात. बट जर तुमची खरंच तेवढी आहे डेडिकेशन आणि एम की मला मेडिसिन परसिव्ह करायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, तर यू शुड गो फॉर दिस ऑप्शन आणि तुम्ही जाऊन करू शकता. आणि डेफिनेटली रिग्रेट नाही होणार माझ्या एक्सपिरियन्स नुसार. ते आता पर्सन टू पर्सन. तेवढं मन घट्ट पण करावं लागणार, घरच्यापासून लांब राहावं लागणार वगैरे, ते आहे, ते पण महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता रशियन येते म्हणल्यावर मग आपल्या रशियन भाषेमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून त्या भाषेत सांगा. तर हॅलो असं म्हणतात रशियनमध्ये, द्रास्तविचे, कागदिला, स्पसिबा बोल्शॉय. आणि मी आता आय वुड जस्ट से की थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. ही इज अ ग्रेट पर्सन दॅट आय एम सिटिंग विथ. आणि थँक्यू मला इथं बोलवण्यासाठी. इट वॉज अ ग्रेट टाईम टॉकिंग टू यू. सो प्लीज subscribe to his channel and Spasiba Bolshoy. Thank you so much.
ते काही बोलले ना ते सगळं करा. हो ते ट्रान्सलेट करते. हो 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 नाही, खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पॉडकास्ट घेण्याचं कारण हेच होतं की बऱ्याच जणांना अब्रॉडमध्ये जाऊन MBBS करणे किंवा मेडिकलमध्ये बरेच प्रश्न असतात. आता या पॉडकास्टमधून श्रुतीनं खूप प्रश्नांची चांगली उत्तरं दिली आहेत की सुरुवात कशी करायला पाहिजे, काय स्ट्रगल आहे, तिथे जाऊन एक्सपेन्सेस काय असणार आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून आपण हा पॉडकास्ट केलेला होता. मधला जो ब्रेक आहे तो भरून काढण्यासाठी श्रुतीने चांगलं कंटेंट दिलेलं आहे. तर मग हा जो पॉडकास्ट आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आता तिनं सांगितल्याप्रमाणे तेच रशियन भाषा ते ट्रान्सलेट करून आपल्या चॅनलला जिथे कुठे पाहत असाल, फेसबुकला पाहत असाल तिथे फॉलो करा, इंस्टाला पाहत असाल फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. आणि अजून चांगले गेस्ट मी यापुढे आता पॉडकास्टसाठी आणणार आहे. तर त्याच्यामुळे पाहत राहा मुद्द्याचं बोलू. थँक्यू.